हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण फ्रॅक्शन, मिनिंग, रायटिंग, रीडिंग हा लेसन स्टार्ट केला आणि त्याच्यातील एक्झरसाइज 13.2 मधील पहिली आपण 6 एक्झाम्पल बघितली. आज आपण 7 नंबरचे एक्झाम्पल बघू. पहिले मी रीड करते एक्झाम्पल. हाऊ मच इज द शेडेड पोर्शन मोर दॅन द अनशेडेड पोर्शन इन द गिवन फिगर. मी फक्त इथे फिगर काढते. तुमच्या बुकमध्ये आहे फिगर दिलेली. इथे शेडेड तुम्हाला पोर्शन दाखवलेला आहे आणि टोटल किती आहे ते बघायचं, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचते. हाऊ मच इज द शेडेड पोर्शन मोर दॅन द अनशेडेड पोर्शन इन द गिवन फिगर. आता इथे टोटल हे जे बॉक्स आहे ते किती आहे तिथे दिलेले, तर 9 आहे. टोटल किती आहे तर 9 आहे. आणि त्याच्यातले शेडेड पोर्शन किती आहे, शेडेड किती आहे तर 5 आहे. आणि तुम्हाला विचारलेलं काय इथे, हाऊ मच इज द शेडेड पोर्शन मोर दॅन द अनशेडेड पोर्शन. अनशेडेड पोर्शन किती आहे ते तर 4. अनशेडेड 4. मग इथे काय करायचं तर टोटल किती आहे तिथे तर 9 आहे आणि शेडेड किती आहे तर 5 आहे. म्हणजे 5/9 मायनस 4/9. आन्सर काय आलं तर 1/9. इथे क्वेश्चन विचारल्याप्रमाणे हाऊ मच इज द शेडेड पोर्शन मोर दॅन द अनशेडेड पोर्शन. आता किती मोर जास्त आहे तर 1/9. म्हणजे इथे तुमचा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आता हे टोटल बॉक्स किती आहे ते आपण बघितले. पहिले 9 आहे, त्याच्यातलं शेडेड किती आहे तर 5 आहे आणि अनशेडेड 4 आहे. म्हणजे तिथे काय केलं आपलं फ्रॅक्शन कसं तयार झालं तर 5/9 मायनस 4/9 इज इक्वल टू 1/9. म्हणजे किती हे जास्त आहे तर 1/9 ने जास्त आहे. इथे पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर आलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघू. ही एक्झरसाइज सोपी आहे. तुम्ही जर याची घरी प्रॅक्टिस केली तर तुम्ही अजून इझिली सॉल्व करू शकता. 9 नंबरचा आपण क्वेश्चन बघू. 8 नंबर. 13/29 मायनस 6/29 क्वेश्चन मार्क. आता 13 - 16 13 - 6. आता 13 मधून 6 गेले, किती राहिले तर 7/29. म्हणजे आन्सर तुमचं काय आलं तर 7/29. पर्याय क्रमांक 1. आता तुम्हाला मी सांगितलं की इथे जे आपला जो डिनोमिनेटर आहे तो तसंच आपण खाली लिहितो, त्याचं आपण मायनस करत नाही. फक्त कशाचं तर इथे न्यूमरेटर आहे 13 - 6 ते आपण सबट्रॅक्ट करतो आणि आन्सर काय आलं आपलं 7/29. पर्याय क्रमांक इथे 1 बरोबर आहे. आपण 9 नंबरचं एक्झाम्पल बघू. आपण बघते ते न्यूमरेटर बघू काय आहे ते. इफ 11/13 मायनस बॉक्स आहे इथे काय नंबर येणार तो तुम्हाला काढायचा आहे 5/13. देन विच फ्रॅक्शन शेडेड रिप्लेस द बॉक्स. आता इथे तुम्हाला कोणतं फ्रॅक्शन येईल ते लिहायचं आहे. आता इथे आहे 11/13 मायनस बॉक्स इज इक्वल टू 5/13. मग असं जेव्हा एक्झाम्पल येतं तेव्हा काय करायचं तर 11 - 5 इज इक्वल टू 13. आता 11 मधून काय करायचं, हे जे फ्रॅक्शन आहे ते इकडे घ्यायचं. 11 - 5/13. 11 मधून 5 गेले किती राहणार इथे 6/13. म्हणजे हा जो बॉक्स आहे त्या ठिकाणी कोणता नंबर येणार, कोणता फ्रॅक्शन येणार तर 6/13. तुम्ही हे चेक करून रीचेक
करू शकता पुन्हा. 11/13 हे आपण बॉक्समधला नंबर काढला. 11/13 - 6/13 इज इक्वल टू 5/13. त्यामुळे आपण जे आन्सर काढले ते बरोबर आहे. आपण काय केलं तर 11/13 मधून हा जो 5/13 आहे तो काय केला, मायनस केला आणि आन्सर काय आलं आपलं 6/13 इथे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक इथे बघा 3 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आता हे तुम्ही ओरली पण करू शकला असतं की 11 मधून 6 मायनस केल्यावर काय येतो नंबर, तर 5 येतो. पण मी तुम्हाला हे मेथडने कसं सॉल्व्ह करायचं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपण फक्त 11/13 मधून काय केलं तर हा जो इक्वल साईनचा समोरचा जो नंबर आहे तो त्याच्यातून मायनस केला. आपला आन्सर काय आलं 6/13. पुढे 10 नंबरचं एक्झाम्पल बघू. If 1/3 of the 99 marbles were given to Amit, how many marbles were given to him? आता या प्रकारचं एक सॉल्व एक्झाम्पल मध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. 1/3 of the 99 marbles were given to Amit. मग अशा प्रकारचं जेव्हा एक्झाम्पल येतं तेव्हा तुम्हाला सांगितलंय की 1/3 मल्टिप्लाय 19 करायचं. 99 डिवायडेड बाय 3 आन्सर काय ना 33. आता 99ला तुम्ही 3 ने डिवाइड केल्यावर आन्सर आपले किती आलं 33. हे तुम्ही व्हर्टिकली पण करू शकता. नंतर 1 मल्टिप्लाय 33 आन्सर काय आलं इथे 33. म्हणजे किती आन्सर आपला, हाऊ मेनी मार्बल्स वेअर गिवन टू हिम. 33 1/3 दिले म्हणजे किती दिले तर 33 मार्बल्स दिले. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. हे सोपं आहे. फक्त इकडे नीट जर तुम्ही लक्षपूर्वक हे केलं तर तुमच्या लक्षात येऊ शकतं. 1/3 ऑफ द 99 मार्बल्स वेअर गिवन टू अमित. 99 मार्बल्स मधले 1/3 अमितला दिले तर हाऊ मेनी मार्बल्स वेअर गिवन टू हिम. मग किती दिले 1/3 मध्ये किती दिले तर 33 मार्बल्स अमितला दिले. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. 11 नंबर. If 1 hour is equal to 60 minutes, 1 hour is equal to 60 minutes. One third hour इथे तुम्हाला किती मिनिट ते काढायचं. तर 1 hour म्हणजे 60 मिनिट तुम्हाला माहिती आहे. तर 1/3 म्हणजे किती, 1/3 hour म्हणजे किती मिनिट ते तुम्हाला काढायचं. मग सोपं आहे. 1/3 मल्टिप्लाय 60 करायचं इथे बघा. 1/3 मल्टिप्लाय 60 आन्सर काय ना 60 डिवायडेड बाय 3 20. आणि हा 1 आता कोणत्याही नंबरला आपण 1 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय राहणार तर तेच राहणार 1 मल्टिप्लाय 20 म्हणजे किती 1/3 म्हणजे किती मिनिट तर 20 मिनिट. पर्याय क्रमांक इथे 1 तुमचा बरोबर आहे 20 मिनिट. बुकमध्ये सर्कल करायचं आहे. आपण पुढचं एक्झाम्पल बघू. आता या प्रॅक्टिसमध्ये ही जी एक्झरसाइज आहे त्याच्यात खूप सोपी एक्झाम्पल आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा जरी याची प्रॅक्टिस केली तरी होऊ शकतं. इन अ नर्सरी देर आर 20 रोज सॅपलिंग ऑफ डिफरंट कलर्स. Out of this sapling, 1/4 sapling are of red roses. How many red rose saplings are there? आता रेड रोजची सॅपलिंग किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. इन अ नर्सरी देर आर 20 रोज सॅपलिंग ऑफ डिफरंट कलर. टोटल 20 रोज सॅपलिंग वेगवेगळ्या कलरची आहेत. आउट ऑफ दिस सॅपलिंग 1/4 सॅपलिंग आर ऑफ रेड रोजेस. 1/4 सॅपलिंग कशाची तर रेड रोजेसची आहे. मग ती किती आहे 1/4 म्हणजे किती ते तुम्हाला काढायचं आहे. मग सोपं आहे 1/4 मल्टिप्लाय 20. आता इथे 20 डिवायडेड बाय 4 आन्सर किती येणार 5. 1/4 म्हणजे किती तर 20 पैकी 1/4 म्हणजे किती आन्सर आलं आपलं 5.
हाऊ मेनी रेड रोज सॅपलिंग आर देअर, 5 रेड रोजची सॅपलिंग तिथे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. अशा प्रकारे आपली आता एक्झरसाइज 30.2 सॉल्व करून झालेली आहे. आणि पुढचं जे 14 नंबरचं जो सब युनिट आहे तो आपण उद्याच्या भागात बघू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आहे आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.